नमस्कार, मी वास्तुकार आस्क वास्तुकार गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नकारात्मक शक्तीचा प्रभाव जेव्हा आपल्यावरती होतो तेव्हा आपल्या जीवनावरती कुठले कुठले परिणाम होतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नकारात्मक शक्तीचा जेव्हा आपल्यावरती परिणाम होतो त्यावेळेला आपण रात्री 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत जागणे हा त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे आपण जो पण आहार घेतो त्या आहाराच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला नकारात्मक शक्ती कनेक्ट करत असतात. तर तो सुद्धा पॉइंट त्याच्यामध्ये आहे. नकारात्मक शक्तीचा प्रभाव जेव्हा आपल्यावरती होतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो म्हणजे जेवताना आपल्या ताटामध्ये केस येणे हा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव जेव्हा आपल्यावरती होतो त्यावेळेला जेवताना जो आपण घास घेतो त्या घासामध्ये खडा येणे किंवा कुठली तरी अशी वस्तू येणे की ज्याच्यामुळे आपल्याला तो घास परत काढून टाकावा लागतो. म्हणजे आपल्या तोंडातनं जो घास काढून टाकायचा जो प्रकार आहे तो आपल्यावरती कुठल्या तरी नकारात्मक शक्तीने प्रयोग झालेला आहे, हे त्याचं सिम्बॉलिझम आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आणि तिसरा पॉइंट याच्यामधला असा की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवरती नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो ती व्यक्ती कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक गोष्टी मानायला तयार नसते आणि कुठल्याही प्रकारचं देवधर्म करायला तयार नसते. किंबहुना त्याची कुठल्याही प्रकारचं देवधर्म करण्याची इच्छा सुद्धा त्यांची होत नाही. आणि मंदिरात जाणे, अध्यात्म करणे, नामस्मरण करणे, गुरूंची आज्ञा पाळणे किंवा कोणीतरी काही चांगलं सांगत असेल किंवा कोणीतरी काही चांगल्या गोष्टी आपल्याला सांगत असेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं इम्प्लिमेंटेशन न करणे म्हणजेच आपल्यावरती नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला आहे हे त्याच्यावरनं सिद्ध होतं. ह्याच्या पुढचा पॉइंट असा आहे की ज्या वेळेला आपल्यावरती नकारात्मक शक्तीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला आपल्याला शारीरिक अडचणी, शारीरिक त्रास त्यामध्ये होतो. आणि शारीरिक त्रास झाल्यानंतर आपला त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावरती होतो, आपल्या बॉडीवरती होतो आणि आपल्या बॉडी स्ट्रक्चर कुठेतरी डिफेक्ट होतं आणि आपल्या आरोग्यावरती त्याचा नकारात्मक परिणाम झाल्यामुळे वेगवेगळे प्रकारचे रोग आपल्याला होतात. आणि ते रोग असे असतात की जे डायग्नोस्ड होत नाहीत. म्हणजे माझ्याकडे वास्तुशास्त्र, ऍस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, हिलिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग या सर्व प्रॅक्टिसेसमध्ये माझी 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे. आणि यामध्ये मला अनेक प्रकारचे लोक भेटतात, अनेक प्रकारचे लोक येतात माझ्याकडे आणि मी बघतो की वेगवेगळे प्रकारचे आरोग्याच्या तक्रारी त्यांच्या असतात आणि त्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये हेल्थचे इश्यूज त्यांचे असे असतात की ते डायग्नोस्ड होत नाहीत. आणि डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनिंग केले, डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स काढले आणि वेगवेगळे प्रकारचे औषध उपचार करून सुद्धा त्यांना त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळत नाहीत. किंबहुना कुठला रोग झाला आहे किंवा कुठला आजार झालेला आहे हा सुद्धा त्यामध्ये डिटेक्ट करता येत नाही. तर तो डिटेक्ट होत नाही. आणि किंबहुना पुढे चालून मी हेही म्हणेन की जो पण आपला हेल्थचा विषय आहे त्या हेल्थमध्ये कुठला तरी रोग आपल्याला असतो भलताच आणि त्याच्यावरती आपल्याला उपाय जो असतो तो होतो भलताच. तर रोग डायग्नोस न होणे किंवा उपचार पद्धती चुकीची होणे हे सुद्धा आपल्यावरती नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला आहे. हा त्याचा सिम्बॉलिक इफेक्ट आपल्याला तिथे बघायला मिळतो. तर सकारात्मक लोकांच्या गोष्टी आपल्या लक्षात न येणे ही सुद्धा आपल्यावरती नकारात्मक झालेल्या शक्तीचा प्रभाव हा असू शकतो. कारण ज्या वेळेला आपल्या कुंडलीमध्ये शुभ ग्रह काम करत असतात त्यावेळेला आपला जो IQ लेवल आहे, आपला जो स्पिरिच्युअल लेवल आहे आणि आपला जो इमोशनल लेवल आहे हे तिन्ही गोष्टी अतिशय पॉझिटिव्हली आपण घेत असतो आणि अतिशय पॉझिटिव्हली आपण त्याच्यामध्ये काम करत असतो. पण ज्या वेळेला आपल्या कुंडलीमध्ये नकारात्मक दशा सुरू होतात किंवा नकारात्मक अंतर्दशा, महादशा किंवा ग्रहांच्या जे गोचर असते ती नकारात्मक गोचर चे ग्रह जेव्हा आपल्याला वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट द्यायला सुरुवात करतात त्यावेळेला आपल्याला असं जाणून येतं
की आपल्यावरती कुठल्या तरी नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला आहे आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्यावरती का झाला, हे कसा झाला आणि कुठले कुठले असे सिम्पटम्स आहेत, कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्यावरती नकारात्मक परिणाम झाला, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये पिंग करा. मी ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की आपल्यावरती नकारात्मक परिणाम अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती झाला तर आपल्याला, जसे मी आता या व्हिडिओमध्ये एक 5 ते 7 पॉइंट तुम्हाला सांगितले, तर ते सुद्धा आपल्याला त्याचे समजतील की काय गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे आणि काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तर या सगळ्यांमध्ये मला महत्वाची गोष्ट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही सांगायची आहे की माझ्याकडे जे आपण येणाऱ्या केसेस असतात किंवा जे पण येणारे केसेसच्या रिलेटेड म्हणजे व्यक्तींच्या रिलेटेड चॅलेंजेस असतात, ते चॅलेंजेस मधले मेजरली चॅलेंजेस असे असतात की कुठल्या ना कुठल्या तरी नकारात्मक शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीवरती झालेला असतो आणि तो प्रभाव काढून टाकण्यासाठी किंवा तो प्रभाव वेगळ्या पद्धतीने हँडल करण्यासाठी आपण काही आध्यात्मिक गोष्टी सुचवतो आणि काही व्यक्ती त्याच्यामध्ये ऐकायला तयार असतात आणि काही व्यक्ती मात्र त्याला तेवढं ओपन माइंडली एक्सेप्ट करत नाही. तर अशा पद्धतीने आपण सायंटिफिकली स्पिरिच्युअलिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न आस्क वास्तुकर गुरु या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. आपलं आस्क वास्तुकर गुरु हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा विषय, हा सब्जेक्ट, हा कन्सर्न टू दॅट एरिया पोहोचला पाहिजे, गेला पाहिजे आणि त्यामुळे का होईना आपल्या बरोबर आपल्या इतर लोकांचं सुद्धा भलं झालं पाहिजे, आपल्या बरोबर इतर लोकांचं सुद्धा अतिशय चांगलं झालं पाहिजे. हा एकमेव उद्देश घेऊन आपण आस्क वास्तुकर गुरु ह्यामध्ये गेली 25 वर्षाले काम करतो आणि 30,000 पेक्षा सुद्धा जास्त लोकांना आपण सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. यामध्ये आपण आस्क वास्तुकर गुरुच्या माध्यमातून आपण टॅरोट कार्ड रीडिंग, वास्तुशास्त्र, ऍस्ट्रॉलॉजी, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, हिलिंग, आकाशिक रेकॉर्ड्स, मेडिटेशन, ब्रह्ममुहूर्त असे अनेक वेगवेगळे निश घेऊन आपण काम करत आहोत आणि याच्याशी रिलेटेड आपण 97.99% रिझल्ट आपण लोकांना दिलेले आहेत आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे येत आहे. तर लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओचा सब्जेक्ट आहे आपला, ह्या ज्या नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्या का घडतात, अशा कुठल्या गोष्टी केल्या किंवा असे कुठले ऍक्शन्स आपण आपल्या लाईफमध्ये केले की आपल्यावरती नकारात्मक गोष्टींचा प्रादुर्भाव होतो. तर आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये डेफिनेटली. तोपर्यंत तुम्ही सगळेजण मला कनेक्ट राहा. आस्क वास्तुकर गुरु, वास्तुकार वास्तू करेल तथास्तु, तर जीवन होईल सुखास्तु. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.